हॉकी संघाचं आव्हान कायम, दक्षिण आफ्रिकेचा 4-3 पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश. नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होते आणि या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली होती. आणि त्यानंतर टास्क फोर्स सोबत केलेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी इथं निर्बंध शिथिल करण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती. आणि त्यानुसार आज काही निर्बंध जे आहेत ते शिथिल करण्याबद्दल नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार दुकानांच्या वेळा वाढू शकतात. तसंच मॉल, सिनेमागृह आणि इतर काही गोष्टी सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईतली लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होणार का, याबाबतही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबईत निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे आणि दुकानांच्या वेळा वाढवण्याबरोबरच मॉल आणि सिनेमागृहांना काही अटी शर्तींवर मॉल आणि सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी मिळू शकते. हॉटेल व्यावसायिकांना नेमकं काय वाटतं याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांनी. मुंबईसह राज्यामध्ये कोरोना निर्बंध शिथिल व्हावे अशी अपेक्षा अनेक नागरिकांकडून गेले अनेक दिवस केली जात आहे. परंतु सध्या आपण जर बघितलं तर आज जी बैठक होणार आहे त्यामध्ये मुख्यत्वे कशा पद्धतीने निर्बंध शिथिल होतील याबाबतची ठोस घोषणा जी आहे ती करण्यात येणार आहे. त्यामध्ये मुख्यत्वे आपण जर बघितलं तर 25 जिल्हे असे आहेत की जिथं कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर हा कमी आहे, पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा कमी आहे, ऑक्सिजन बेडची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. याच सर्व निकषांवरती आधारित असल्यामुळे मुंबईमधील किंवा राज्यातील 25 जिल्हे असे आहेत की जिथं कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता येणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 11 जिल्हे राज्यामध्ये असे आहेत की जिथं अजूनही कोरोना रुग्णवाढीचा दर हा कायम आहे. त्यामुळं कुठेतरी धोक्याची घंटा कायम आहे. मुंबईसह राज्यामध्ये हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट्स असतील, सिनेमा हॉल्स असतील, मॉल्स असतील, मल्टिप्लेक्स असतील, ह्यांना खुले करावी, त्यांची वेळ वाढवावी अशी मागणी वारंवार जोर धरत आहे. मुंबईमध्ये लोकल सेवा मात्र खुली होणार नाहीये. परंतु दरम्यानच्या काळात हॉटेल चालकांकडनं सुद्धा एक महत्त्वाची मागणी समोर आलेली. रेल्वे सेवा बंद आहे, लोक घराबाहेर पडतात नोकरी धंद्यासाठी बेस्टचा वापर करत, परंतु हॉटेल्सच्या बाबतीत मात्र वीकेंड लॉकडाऊनचे नियम कायम आहेत. एकूणच वारंवार जी मागणी केली जाते की वेळ थोडीफार वाढवून द्यावी, ही किती गरजेची आहे. त्याच्यामुळे एकूण आर्थिक गणितावरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आर्थिक म्हटलं ना तर आमचे स्टाफ जे आहेत ना ते 100% आणि धंदा जर बघितला तर 20%. तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ते मॅच होणार नाही. पण शासनाने निदान लोकांचं कसं हितासाठी 4 वाजेपर्यंत रेस्टॉरंट चालू ठेवलं. हे फक्त नोकरीवर जाणाऱ्या लोकांसाठी आहे, त्यांच्या घरातल्या फॅमिलीसाठी वगैरे काय विचार केला नाही. हरकत नाही, सॅटर्डे संडे गंमत करायला लोक जातात. पण ज्या दिवशी नोकरी करतात त्या दिवशी थकवा असतो, त्या दिवशी तरी रात्रीचं तुम्ही चालू करा. आज काय झालं आहे, 4ला घरी गेल्यानंतर अजिबात रेस्टॉरंट नाही. फॅमिलीला घेऊन, लहान मुलांना घेऊन कुठेतरी हॉटेलमध्ये जावं तर रेस्टॉरंट उघडे नाहीत. घरी जर तुम्ही पार्सलची सेवा म्हणता, घरी कोण हे करणार. घरी बायका असतात, स्वतः फॅमिली पुरता करतात. आमचं एवढंच म्हणणं आहे की सॅटर्डे संडे निदान चालू करावं. आमचं कुठल्याही बाबतीत आर्थिक आहे. आज काय मुंबईमध्ये मी फक्त मुंबईचंच बोलतो, ट्रेन चालू आहे, बसेस चालू आहेत. बसेसमध्ये बघा 50% कॅपॅसिटी लिहिलेलं आहे, स्टँडिंग नॉट अलाउड लिहिलेलं आहे, पण वर्गचं बस जाते इकडनं. आमच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही अजून 2 नियम जास्त लावा. थोडक्यात काय 50% दिलं आहे, सॅनिटायझेशनचं हे दिलेलं आहे, ग्लाऊज सगळं आम्ही पाळतो, पण लोकांना यायला वेळ द्या ना. पुन्हा एकदा आर्थिक चक्र पूर्ववत करणं हे सरकारसमोरचं, नागरिकांसमोरचं, व्यावसायिकांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. त्यामुळं आज ज्या पद्धतीने नियमांमध्ये शिथिलता घोषित होते त्यातून कुठेतरी सर्व व्यवहार खुले होतात का, किंवा काही SOPचा अवलंब करत पुन्हा एकदा मुंबईमध्ये किंवा मुंबईसारख्या 25 जिल्ह्यांमध्ये नवीन निर्बंध शिथिल होतात का, हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सुष्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाहीये. सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास 8,000वरती आहे आणि त्यामुळे निर्बंध शिथिल होण्याची शक्यता कमी आहे. इथली नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. काही जिल्ह्यांना कोरोनामुळे जे निर्बंध लादले गेले होते त्या निर्बंधांमधून सुटका मिळालेली नाही आणि
पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्हा देखील त्यातून सुटलेला नाही. जे निर्बंध आहेत ते कायम असणार आहेत. सध्या मी दाखवतोय कोल्हापूर शहरातल्या लक्ष्मीपुरी इथलं चित्र. एकतर शनिवार रविवार असे 2 दिवस लॉकडाऊन आहे, त्यामुळे रस्त्यांवर काही प्रमाणामध्येच नागरिक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नियम तर सगळे पाळता येतच, पण विनाकारण फिरणारे देखील अनेक नागरिक आहेत. आता हे काका पिशवी घेऊन चाललेले आहेत, आपण विचारूया. मला सांगा, विकेंड लॉकडाऊन आहे, कशासाठी चाललाय, कुठं चाललाय तुम्ही? सर बँकेत चाललोय, पेन्शन आणायसाठी चाललेलो आहे. पण भीती आहे का कोरोनाची अजून? आता काय महापूर येऊन गेला कोरोना. महापुरानं तर भीती झालेलीच आहे मोठी, परंतु नाईलाज असो गव्हर्नमेंट येऊन तपासणी करून गेले, काय मदत दिली तर दिली, नाही दिली पण तर मला सांगा, कोल्हापूर जिल्ह्यातले निर्बंध अजून हटवलेले नाहीत. म्हणजे शनिवार रविवार लॉकडाऊन आहे, 4 नंतर दुकानं बंद असणार आहेत. हे योग्य आहे का? मग अयोग्य आहे, हे अयोग्य आहे. कारण दुकानची वेळ वाढवायला पाहिजे. लोकांनी खायच काय असा प्रश्न आहे ना. कर्ज एवढी अधिक माफ काढून दुकानं घेतलेली आहेत आणि ह्या लॉकडाऊनमुळे तर अतिशय नुकसान झालेलं आहे. गोरगरिबांना खायची पंचायत झाली, कामं नाहीत, काही नाहीत, त्यामुळे सगळा घोळ होऊन बसला. अगदी गोरगरिबांची पंचायत झाली असं या काकांचं म्हणणं आहे. समोर आपण पाहतोय फक्त काही फेरीवाले जे आहेत ते काही प्रमाणामध्ये दिसत आहेत आणि अत्यावश्यक सेवेतल्या दुकानांनाच फक्त परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजेच किराणा दुकानं किंवा इतर दूध बेकरीशी संबंधित जी दुकानं आहेत तीच फक्त सुरू असणार आहेत. सध्या जर नियमांचा विचार करायचा झाला तर सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच सरसकट सगळ्या दुकानं उघडायला परवानगी दिली आहे. तीही सोमवार ते शुक्रवार, आणि शनिवार रविवार मात्र लॉकडाऊन आहे. माझ्यासोबत आणखी एक हे फेरीवाले आहेत, त्यांच्यासोबत मी बोलणार आहे. मला सांगा, लक्ष्मीपुरी म्हटल्यानंतर गर्दीच गर्दी असते कायम. आज विकेंड लॉकडाऊन व्हाय म्हणून ही अशी परिस्थिती आहे. हा एकदम अशी परिस्थिती असते. शनिवार रविवारी जरा फुल असते, म्हणजे 75% असतंय आणि इतर वेळी असं 100% असतंय. तर काय तर महत्त्वाचं, घरी पाणी नसते, कोणाला भाजीपाला नसते, त्याच्यामुळं कोणतर खरेदीला येते, बँका सगळ्या बंद असतात, त्याच्यामुळे गर्दी कमी असते विकी लॉकडाऊनमुळे. पण तुम्हाला काय वाटतं, हे लॉकडाऊन ठेवणं किंवा 4 नंतर अजून दुकानं उघडायला परवानगी दिलेलीच नाही, हे निर्बंध जे कायम ठेवलेत हे योग्य आहे असं वाटतंय? असं तर मला तर जरा योग्य वाटतंय. का तर लोक असं बिनकारणी असं बुद्धी फिरत्या. काय एक वस्तू घ्यायसाठी 10 वेळा येऊ शकतात माणूस, त्याच्यामुळे तर ते ठेवलेलं आहे तर मला आनंद आहे. का तर लोकांचं संख्या जरा कमी होईल हे असं आजार बेजारचं, आणि ह्याच्यामुळे आपल्याला हे बरं आहे. चार्ज टाईम जे नियम आहेत ते कायम आहेत, असं कायम म्हणजे व्यवस्थित चांगले आहेत असं हे फेरीवाले सांगतायत. आपण पाहतोय समोरची देखील दुकानं, म्हणजे या ठिकाणची ही सगळी दुकानं उघडी असतात, पण आत्ताच्या घडीला ही सगळी दुकानं बंद आहेत. कारण शनिवार रविवार लॉकडाऊन आहे आणि आपण गेल्या 24 तासांचा जर विचार केला तर 711 रुग्ण कोरोनाचे काल दिवसभरामध्ये सापडलेले आहेत. 26 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि 7,900 इतकी आता कोरोना सक्रिय रुग्णांची जी संख्या आहे ती आहे. त्यावरून आपण विचार करू शकतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजूनही कोरोना जो आहे तो हटलेला नाही. म्हणूनच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनानं जी बंदी आहे ती कायम ठेवलेली आहे आणि संध्याकाळी 4 नंतर सगळी दुकानं पूर्णपणे बंद होतात. विकेंड लॉकडाऊन देखील पाळला जातो आहे. तालुक्यांची ठिकाणं असतील, अनेक मोठी जी शहरं आहेत जिल्ह्यातली तिथली ठिकाणं असतील, अशा सगळ्या ठिकाणांमध्ये शनिवार रविवारी हा कडक लॉकडाऊन पाळण्यात येतो आहे. नियम देखील पाळले जात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह मी संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या वाढत नसली तरी कमी देखील होत नाहीये. हो, कमीच होत नाहीये, कारण लॉकडाऊन नंतर सोलापूर शहरातील रुग्णसंख्या अतिशय मर्यादित आहे. मात्र सोलापूर ग्रामीणमधील रुग्णसंख्या जैसे थेच आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील स्थिती केव्हा हाताबाहेर जाईल हे सांगता येत नाही. जिल्हा प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र रुग्णसंख्या पूर्णपणे कमी करण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही. सोलापूर शहरातील पॉझिटिव्हिटी रेट हा 1 ते 2%, मात्र ग्रामीण भागातील रेट 8 ते 10% खाली येताना दिसत नाहीये आणि त्यामुळे जिल्ह्यात 3ऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील जो पॉझिटिव्ह रेट आहे तो या ठिकाणी जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वास्तविक पाहता सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण या दोन्हींमधल्या ज्या संख्या आहे ती या ठिकाणी खरं तर तफावत आहे दोन्हीमध्ये. सोलापूर शहरामध्ये केवळ 8 ते 9 इतकेच रुग्ण आढळत आहेत. साधारणपणे अर्धा ते 1% जो आहे तो पॉझिटिव्हिटी रेट सोलापूर जिल्ह्यामधला आहे. तर ग्रामीणमध्ये जो आहे तो या ठिकाणी 8 ते 10% आहे. त्यामुळे
खरं तर सोलापूर महानगरपालिका हद्द जी आहे ती स्वतंत्र प्रशासकीय गट म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील निर्बंध उठवण्याची मागणी जी आहे ती व्यापाऱ्यांकडून होते आहे. मात्र या ठिकाणी सोलापूर ग्रामीण भागातील संख्या जी आहे ती जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी चौथ्या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे ते सोलापूर शहर आणि जिल्हा कायम राहिलेला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या नक्की काय भावना आहेत त्या देखील आपण जाणून घेऊयात. काय सांगाल, काय भावना आहे व्यापाऱ्यांची, काय अपेक्षा आहे सरकारकडे थोडक्यात? करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळं बंद झालं होतं. आता हळूहळू निर्बंध शिथिल करत गेलेले आहेत, पण अजून ही शिथिलता अजून गरजेची आहे. कारण 4 नंतरच व्यापार चालू होतो. 4 ते 9 हा व्यापाराचा वेळ आहे आणि तेव्हाच जर बंद असेल तर व्यापार करणारा जरा अवघड जातं. परंतु आम्ही सरकारची भूमिका ही व्यवस्थित समजू शकतो की कारण जिथे पावसाची अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे लोकांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. त्यातच तुम्ही जर निर्बंध लादत गेलात तर अजून आर्थिक नुकसान होऊन पूर्णपणे त्यांच्यावर बर्डन येणार आहे. त्यामुळे मी असं इथं म्हणू शकतो की जे चांगला वेळ आहे, व्यापाराचा चांगला वेळ आहे तो तुम्ही इथे वाढवा. आणि आरोग्याची काळजी आम्ही स्वतः प्रत्येकाची जबाबदारी आहे, ती प्रत्येकाची जबाबदारी आम्ही आपल्या खांद्यावर घेत आहे. तर काळजी तर घेतोच आम्ही, पण त्याप्रमाणे हे निर्बंध जर हटवले तर मला वाटते की चांगला व्यापार होईल आणि चलन फिरायला मदत होईल. या चलन फिरण्यामुळे लोकांपर्यंत पैसा पोचेल आणि आर्थिक चक्र चालत राहील. आपण पाहतोय की आर्थिक चक्र सुरू राहण्यासाठी सरकारने जी वेळ आहे ती वाढवून द्यावी, 4च्या ऐवजी ती 7-8पर्यंत करावी अशीच अपेक्षा सोलापुरातील व्यापाऱ्यांकडून देखील केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. पुण्यात सध्या 2577 सक्रिय रुग्ण असून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त आहे. गेल्या 24 तासात 236 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 243 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. पुण्यात रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं खुली ठेवण्यास तर वीकेंड लॉकडाऊन रविवारपर्यंत ठेवण्यास प्रशासन सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यामध्ये संसर्गाचा दर कोरोनाच्या कमी झालेला आहे. बाधितांचं प्रमाण कमी आहे, डिस्चार्ज मिळाल्याचं प्रमाण जास्त आहे, लसीकरणाचा वेगही चांगला आहे. मात्र असं असलं तरीसुद्धा जी मुभा आहे किंवा मर्यादा आहे वेळेची ती अजून व्यापाऱ्यांना किंवा इतर हॉटेल व्यावसायिकांना जी अपेक्षा ती नाही आहे. चालढकल होती. आपल्यासोबत छोटे व्यापारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. मला सांगा की सांगितलं होतं की आम्ही 8 वाजेपर्यंत करू, त्यानंतर विकेंड फक्त रविवारपुरता करू. निर्णय काय होत नाही आहे आणि थोडे दिवस हे निर्णय लागू होतात, परत ते बॅकट्रॅक होतात. त्यामुळे काय नेमका परिणाम होतो? नहीं, अभी कैसा है, इसके कारण क्या लोग भी कंफ्यूज है कि आखिर हमको इम्प्लीमेंट कौन सा करना है, किस कब कितने टाइम पे खोलना है. और उसके कंफ्यूजन में क्या है, अगर टाइम एक्सटेंड हो जाता है, सपोज अभी किसी को बोल रहा है, अभी आया मीडिया में कि 8 बजे तक है, लेकिन वो सांकेतिक है. उसके कारण क्या है, बहुत सारे दुकानदार ने दुकान ओपन करके रखा, प्रशासन आके उनको 1000, 2000, 4000 ये फाइन. तो ये कोरोना के समय में जब बिजनेस नहीं है उसमें ये फाइन, तो ये सब गवर्नमेंट के अनसिक्योर डिसीजन के कारण ये सब बहुत सा मतलब कोरोनामध्ये सातत्य नाही. मला सांगा, खरोखर जी सरकारला भीती वाटते तर लोक गर्दी करतायत असं दिसतंय का लोक लस घेऊन येत आहेत, अंतर पाळतायत? तुम्हाला काय वाटतंय की याच्यामुळं संसर्गाचं प्रमाण वाढतंय, यामुळे सरकार हा निर्णय घेत नाही, यात तथ्य आहे का? नाही, ऍक्च्युली रस्त्यावरती गर्दी दिसते, परंतु व्यापारामध्ये जर तुम्ही पाहिलं गेलं तर ग्राहक वर्ग तेवढा नाहीये. व्यवसाय कुणाचा होतो, जो अत्यावश्यक सेवा जी आहेत म्हणजे भाजीपाला असेल, किराणा असेल, ह्या ज्या दुकानांमध्ये गर्दी होणार, तिथं लोक येणार, नागरिक शेवटी ते आज त्यांच्या पोटाचा प्रश्न आहे, त्यामुळे तिथं ती गर्दी होणार आहे. परंतु नागरिक तिथं जी काळजी घ्यायची, मास्क बांधायला लावायचं, त्यानंतर सोशल डिस्टन्सिंग आहे किंवा होम डिलिव्हरी चालू आहे, हे काळजी घेत आहेत. आता व्यवसायाचा प्रश्न आहे, जे इतर व्यावसायिक जे आहेत, जे जवळजवळ 350 ट्रेड वेगवेगळे आहेत, त्यांचे व्यवसाय मात्र बंद आहेत आणि त्यांच्याकडे बोजा खर्चाचा कुठल्याही प्रकारे कमी होत नाही. लाईट म्हणा, हे म्हणा, पगार म्हणा, तो द्यायचा नाही. आणि एकीकडे शासन सांगतं पगार द्या, म्हणजे हा बोजा त्या व्यापाऱ्यावर होतो आणि त्यांचं ग्राहक दिवसभरामध्ये 10 ते 12 ह्याच्यावरती जात नाहीये. म्हणजे आणि सगळे सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत, फंक्शन बंद आहेत, त्यामुळे खरेदी कुठलीच नाहीये. मग तसं बंद करून उपयोग काय? आणि त्यांचं गिरायक नाही तर त्यांनी चालू ठेवावं. उलट 8-9 संध्याकाळी 8-8:30 पर्यंत जर चालू राहिलं तर मार्केट सुरळीत होईल, त्यांचं काम होईल, त्यांची बाकीच्या गोष्टी होतील, त्या मुलांना पगार देता येईल. आणि ह्याच्याबरोबर जे काही सारखं जे बंद चालू ह्याच्यामध्ये प्रशासनाकडनं गैरफायदा घेतला तो ग्राउंड लेवलला, की तो दंडात्मक कारवाई 5,000, 10,000 आणि म्हणजे बोलायचं झालं म्हणजे नुकसान भरपाई पण आहे आणि दंड पण आहे. मला सांगा, 8 वाजेपर्यंत मुदत वाढवू आणि विकेंड लॉकडाऊन फक्त रविवारपुरताच ठेवू, असं जे आता नवीन म्हटलेलं आहे, ते तुम्हाला मान्य आहे का? हो, वेळेवर मान्य म्हणजे कसं आहे की सगळ्यांना सोयीप्रमाणे करा, बस
सर्व व्यापाऱ्यांचा विकेंड म्हटलं तर कस्टमरचे जॉब असतो, तर सुट्टीच्या दिवशी ते खरेदी करू शकतात, नाही त्यावेळी त्यांना प्रॉब्लेम होतो. तर रुटीनप्रमाणे 8 टायमिंग असा सर्व दिवस ठेवा, विकेंड लॉकडाऊन नका करू. त्यामुळे आपण जर बघितलं तर सरकार पुढे अजूनही पेस आहे. 1.5 वर्ष झालं तरी सरकार गोंधळलेल्या स्थितीमध्ये स्पष्टपणे दिसते. कारण सरकारची अवस्था खरोखरच इकडं आड तिकडं विहीर झालेली आहे, इकडं कोरोना आणि तिकडं लॉकडाऊन. पण सगळ्यांचं म्हणणं आहे की आता 1.5 वर्षाचा अनुभव बघता लसीकरणाचा वेग वाढला असेल, संसर्गाचं जर प्रमाण कमी असेल तर थोडी मुभा किंवा जी मुदत आहे ती वाढवायला हरकत नाही. मात्र जो काही निर्णय घ्याल तो ठाम घ्या, ठोस घ्या, त्याच्यामध्ये सातत्य ठेवा, एवढीच मागणी हे सगळे लोक करताना दिसतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राच्या या विशेष बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर आपण बघणार आहोत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होते आणि या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी आता जोर धरताना दिसते. त्यानंतर टास्क फोर्स सोबत चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी इथं निर्बंध शिथिल करण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती आणि त्यानुसार आज निर्बंध शिथिल करण्याबद्दल नवीन नियमावली जाहीर होऊ शकते. त्यानुसार दुकानांच्या वेळा ज्या आहेत त्या वाढवल्या जातील, तसंच मॉल, सिनेमागृह आणि इतर काही गोष्टी सुरू होण्याबद्दल देखील घडामोडी होऊ शकतात. मुंबईतली लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होणार का याबद्दल मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. त्याविषयी मात्र अजून काही उत्तर मिळू शकलं नाही. त्यामुळे नवीन नियमावली काय असेल, कारण आता प्रत्येक जिल्ह्यांमधली कोरोनाची आकडेवारी ही वेगवेगळी आहे आणि त्यानुसार त्याचे टप्पे ठरवण्यात आलेले आहे आणि जो जिल्हा किंवा जे शहर त्या टप्प्यात जातं, पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात, त्यानुसार तिथले निर्बंध जे आहेत ते शिथिल केले जात आहेत. पण आता काही व्यापाऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात मागणी होताना दिसते की आम्हाला दुकानांच्या वेळा वाढवून द्याव्यात, कारण अर्थातच कोरोनाच्या गेल्या सगळ्या कालावधीत आमचं नुकसान झालं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील ते होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. याबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई, त्याचबरोबर आमची प्रतिनिधी सुष्मिता देखील आपल्यासोबत आहे. सुरुवातीला मी विजयकडे जातोय. विजय, नवीन नियमावली आज जाहीर होऊ शकते, लोकांच्या काय मागण्या आहेत, काय भावना ते व्यक्त करताना दिसतात? विशाल, या वसई विरार असेल, मीरा भाईंदर असेल, या ठिकाणी जे लोक राहतात ते स्लम एरियात जे अनेक लोक राहतात त्यांची जी रोजीरोटी आहे ते रेल्वेवरती अवलंबून असते. कारण कोरोनाच्या निर्बंधामुळे रेल्वे कर्मचारी असू दे किंवा व्यावसायिक असू दे, सगळ्यांनाच त्याचा फटका बसला. माझ्यासोबत स्थानिक लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर सांगा, काय सांगाल या निर्बंधाबद्दल? खरंच तर निर्बंध हे हटलेच पाहिजे, कारण की लागोपाठ 2 वर्ष लॉकडाऊन लागल्यामुळे आर्थिक जो संकट या मध्यमवर्गावरती ओढवलं आहे, त्यामुळे त्याचं कंबरड मोडलेलं आहे आणि कित्येक जण ह्यामुळे गावाला पळून गेलेत. आता मुख्यमंत्री साहेबांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत पूर्ण लसीकरण होत नाही तोपर्यंत लॉकडाऊन हटणार नाही. वसई विरार महानगरपालिकेचा काही एक विषय आहे, मी आपल्याकडे मानतो की 14/1/2021 पासून ते आतापर्यंत म्हणजे 6-7 पर्यंत म्हणजे 6 महिन्यामध्ये ह्या वसई विरार महानगरपालिकेने 2,22,200 हा लसीकरण केलेला त्यांचा आकडा आहे आणि हे लसीकरण तिकडनं शासनाकडनं त्यांना आलेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे 2,76,025 ते झालेले आहेत. म्हणजे हा जो फुगाऊ आकडा जो आहे ना, हा कुठनं आला, हा एक पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, जर महाराष्ट्र सरकारला जर समजा लसीकरण करून राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये शिथिलता आणायची आहे तर लसीकरण देखील त्यांनी दिलं पाहिजे. महाराष्ट्र सरकारने म्हणजे ठाकरे सरकारने ह्या वसई विरार महानगरपालिकेला आतापर्यंत 13,900 हा लसीकरण दिलेलं आहे. जर अशा प्रकारचं जर समजा लसीकरण आम्हाला मिळत असेल तर ह्या जिल्ह्यामध्ये जी शिथिलता आहे ती कशी येणार? म्हणजे इथल्या जिल्ह्यातल्या लोकांनी मरायचं का, असं एक संभ्रमाचं वातावरण या ठिकाणी जमा होत आहे. त्यामुळे प्रत्येक स्तरामधनं याचा निषेध तर झालाच पाहिजे. आणि मी एक गोष्ट सांगतोय मी की न्यूज 18 लोकमत हे वारंवार महाराष्ट्रातील प्रत्येक विषयावरती, प्रत्येक प्रश्नावरती आवाज उठवतो आणि आज देखील ते नागरिकांच्या मागे ठामपणे उभे आहेत. त्याबद्दल मी मनपूर्वक आभार प्रकट करतो. नागरिकांची जे शिथिलता ते शिथिलता आणली पाहिजे का? हा, आणली पाहिजे ना. त्याच्यामुळे दुकानदारांचे हाल होत आहेत आणि एक तर भाडं देऊ शकत नाही आम्ही आणि लाईटचं बिल जास्त येतं
त्यामुळे आमचे पूर्ण हाल झालेले आहे. ह्या लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे दुकानं असू दे किंवा इतर त्यांचं जे आस्थापना असतील त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. लवकरात लवकर शिथिलता आणा, कारण लसीकरणाचा जो वेग आहे तो जास्तीत जास्त वाढवा, लोकांना संपूर्णतः लसीकरण करून मोकळे करा, असा या येथील लोकांचं म्हणणं आहे. विशाल. विजय, आपल्याबरोबर आपली सहकारी सुष्मिता देखील आहे. सुष्मिता, मुंबईतनं आपल्याला सगळ्या घडामोडींबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवते. सुष्मिता, आपण ऐकलं की वसई आणि विरारमधले नागरिक असं म्हणतायत की लसीकरणाचा वेग वाढवा, काही नियम शिथिल करा, कारण पुन्हा एकदा आर्थिक चक्र जे आहे ते पूर्वपदावरती येणं फार आवश्यक आहे, अशी भावना ते व्यक्त करतायत. आज सकाळपासून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी संवाद साधला, हॉटेल व्यावसायिकांशी तू बोलली. आता आपण कोणाशी संवाद साधणार आहोत, काय लोकांच्या भावना आहेत? खरं तर कोरोना काळामध्ये जितकं सर्वसामान्यांचे हाल झाले, अगदी घरात बसून अनेकांचं आर्थिक गणित बिघडलं, तितकाच मोठा परिणाम हा व्यावसायिक जे होते त्यांच्या उद्योगधंद्यांवरती झालेला आहे. आपण जेव्हा हॉटेल मालक असतील किंवा रेस्टॉरंट्स ओनर असतील किंवा अनेक दुकानदार असतील, बाजारपेठांमध्ये फिरतो आहोत, तेव्हा सर्वसामान्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जे मुद्दल आहे तो भाव मिळावा, याकरता दुकानं उघडी ठेवावी का याचा विचार करत असतो. आत्ता जे कोरोनाचे निर्बंध घातलेले आहेत त्यामुळे बाजारामध्ये सुद्धा लोकांची गर्दी वाढायला लागली आहे. पण परिणामी जर आपण आता सध्या मी लालबागच्या या बाजारात आहे, अगदी सर्वसामान्यांची गर्दी आपल्याला या संपूर्ण परिसरात पाहायला मिळते आहे, जिथे लोक खरेदीसाठी येत असतात, परंतु अर्धवट शटर उघडं ठेवून काही वेळेला लोकांना खरेदी करावी लागते. काही वेळेला अशी परिस्थिती असते की लोकांना नेमकं आपल्याला काय घ्यायचं आहे ती दुकानच उघडी सापडत नाही. तुम्ही जेव्हा दुकानं खुली ठेवतात, दुकानदार म्हणून एकूणच बाजारपेठामधल्या अनेकांनी अशी मागणी ठेवली आहे की विकेंडच्या काळात तरी किमान थोडीफार सवलत द्यावी, निर्बंध शिथिल व्हावे. विकेंडलाच लोकांना सुट्टी असते ना, म्हणून विकेंडला जर स्टार्ट केलं तर खूप बरं पडेल. आणि मुंबईचा रिकव्हरी रेट आता खूप चांगल्या प्रमाणात कमी झालेला आहे. सो ॲटलिस्ट सॅटर्डे संडे 4 वाजेपर्यंत जरी दिलं तरी आमच्या बिझनेसला थोडा इफेक्ट चांगला होईल. एकूण आर्थिक गणित बिघडलं का? कारण लोक आता बाहेर येत आहेत पण दुकानं बंद आहेत, अर्धवट शटर ठेवावं लागते. अर्धवट शटर ठेवावं लागतं आहे. सॅटर्डे संडे कंप्लीट बंद असतं. बिझनेस सॅटर्डे संडेलाच जास्त होतो, बिकॉज लोक सुट्टीच्या दिवशीच बाहेर येतात शॉपिंग करायला. आणखीन काही दुकानदार आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही जेव्हा आता लोकांची मागणी आहे की दुकानं खुली व्हावीत अशी तुमचीही मागणी आहे, अगदी छोटे खाणी तुमचा व्यवसाय आहे, काय होतं आहे, लोकांचे पण हाल होतात आहेत. काही जॉबवाल्या पोरी आहे, सर्व्हिसवाल्या बायका आहेत, त्यांचे पण हाल होतात आहेत ना एकदम. त्यांचे हाल होतात, त्याच्यावर आम्ही पण भरकटले जातो आहे. आज सकाळी गिराईक नसतं एवढं जास्त, लोकांचे ऑफिस सुटल्यानंतर खरेदीचं टायमिंग चालू होतं ना. शक्यतो 5चे 6चे ऑफिस सुटण्याचा टायमिंग असतो आणि त्यात मग लोक त्याच्यानंतर खरेदीला येणार आहे. हे 4 वाजता बंद होतं आहे. मग त्यासाठी आम्हाला पण शनिवार रविवार मग असं चोरून मारून थोडंसं हे करावंच लागतं. मुळात तुम्ही जेव्हा असे दुकानं उघडी नसतात तेव्हा छोटंसं आपलं जे काही जेवढे पैसे मिळवायचे तेवढे काढूयात किंवा अगदी मुद्दलमध्ये सुद्धा नुकसान काढतोच मग आम्ही. लॉकडाऊनमध्ये गेल्या वर्षी 3.5 महिने घरात बसलो, आत्ता यावर्षी 2-2.5 महिने घरात बसलो. त्यानंतर निर्बंध शिथिल होत झाले तसं आम्ही थोडं करू लागलो एकदम. आणि हे आमच्या हातावरचं पोट आहे ना, म्हणजे आता करेल तर आता खाणार आम्ही. त्यात मुलं शिक्षणाची सगळंच येतं ना त्याच्यात आमचं पण. तुम्ही मुंबईकर आहात, दररोज बाहेर पडावं लागतं, लोकल सुरू व्हावी असं वाटतं का? वाटतं ना, कारण आमचे खूप प्रॉब्लेम होतात नोकरी करणाऱ्या लोकांचे. सॅटर्डे संडे दुकानं बंद असतात आणि आम्हाला इतर दिवशी तर काही खरेदी करता येत नाही, तो खूप प्रॉब्लेम होतो. पण खरं तर बाजारपेठांमध्ये लोकांची गर्दी आहे, लोक घराबाहेर पडतात, शॉपिंग करावी लागते, काही ना काहीतरी खरेदारी तर कायमच असते. परंतु अशाही परिस्थितीमध्ये जेव्हा नागरिक बाहेर पडतात तेव्हा त्यांनी कोरोना त्रिसूत्रीचा वापर करणं गरजेचं आहे, त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. लोकांची गर्दी आहे, रेल्वेच्या बाबतीत अजूनही कुठला निर्णय झालेला नाही आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या ज्या एकूण अपेक्षा आहेत, मग ते अगदी व्यापारी असतील, हॉटेल मालक असतील किंवा सामान्य मुंबईकर, नोकरी धंद्यासाठी घराबाहेर पडणारे मुंबईकर असतील, या सगळ्यांच्याच मागण्या या रास्त आहेत. परंतु टप्प्याटप्प्याने ज्या अर्थी निर्बंध शिथिल केले जातात त्याचाच अर्थ असा आहे की प्रशासन आणि नागरिक यांच्यावरती थेट जबाबदारी येऊन पडते की आपण पुन्हा जे मागच्या वेळेला
झालं होतं ते चित्र पुन्हा दिसायला नको. दुसरी लाट अशाच वेळेला वाढली होती जेव्हा नागरिकांनी बेफिकिरी दाखवली होती. त्यामुळे एकीकडे निर्बंध शिथिल होण्याची जेवढी आपल्याला अपेक्षा आहे तितकंच आपलं कर्तव्य आहे प्रत्येकाचं की कोरोना काळामध्ये अगदी तुम्ही घराबाहेर पडत असाल तर गरज असेल तरच बाहेर पडावं. आणि ज्या वेळेला आपण घराबाहेर पडतोय कामानिमित्त त्यावेळेला एकूणच त्रिसूत्रीचा कोरोना काळातील सर्व गोष्टींचा सॅनिटायझर मास्क यांचा वापर करणं खूप गरजेचं आहे आणि तीच आत्ताच्या काळाची गरज आहे. विशाल बरोबर आहे, नियम तर पाळणं आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर या सगळ्या परिस्थितीमध्ये नागरिक ज्या भावना व्यक्त करतायत, मग त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने असेल, त्यांच्या नोकरीच्या दृष्टीने असेल, मग प्रवास करण्याचा मुद्दा असेल, या दृष्टीने देखील बहुतांशी मुद्दे सरकारनं खरं लक्षात घ्यावे. जाऊयात जितेंद्रकडे. जितेंद्र आत्ता क्षणाला बारामतीतनं आपल्याला तिथल्या सगळ्या घडामोडींची माहिती देतात. अर्थात जितेंद्र, बारामती म्हणल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आणि त्यामुळे अर्थात तिथल्या सगळ्या वेगवेगळ्या लोकांच्या अपेक्षा देखील असणार. जितेंद्रकडे आपण जाऊच, पण मी पुन्हा एकदा जातोय विजयकडे. विजय, थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं की लसीकरणाचा वेग वाढवायला हवा अशी भावना तिथले नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत, पण खरंच ही वास्तविकता आहे का की हवा तसा वेग वसई विरारमध्ये दिसून येत नाही, मग रिकव्हरी रेट वाढताना दिसत नाही, परिणामी काही नियम देखील शिथिल होऊ शकत नाहीत? विचार खरोखर वसई विरार महानगरपालिकेने जो कोरोना अहवाल द्यायचे तो सुद्धा आता सध्या द्यायचा बंद केला आहे. त्याच्यामुळे आता सध्या पॉझिटिव्ह किती आहेत, निगेटिव्ह किती आहेत आणि किती बरे झाले याचा अहवाल सध्या मिळू शकत नाही. कारण वसई विरार महानगरपालिकेचा अजब कार्यभार सुरू आहे. अनेक ठिकाणी काही रुग्णालय बंद करण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. माझ्यासोबत या ठिकाणचे जे स्थानिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तर काय सांगाल, तिसरी लाट येते, महानगरपालिका सतर्क होण्याची माझी हक्क काय सांगाल? वसई विरार महानगरपालिकेमध्ये पूर्णपणे संपर्कपणा झाले, संपर्कपणा. जर या जिल्ह्यामध्ये जर कोरोना आठवड्यात आणायचा असेल तर लसीकरण केंद्र वाढवले पाहिजेत. मागच्या वेळी 48 लसीकरण केंद्र होते ते बंद करून या महानगरपालिकेत फक्त 5 लसीकरण चालू केले. म्हणजे महानगरपालिका कोरोना वाढवण्याच्या भूमिकेमध्ये आहे की कमी करण्याच्या भूमिकेमध्ये अधिक या ठिकाणी प्रश्न पडण्याचं कारण आहे. आणि दुसरी गोष्ट, जे आकडेवारीचे आहेत, तुम्हाला मिळणारं लसीकरण 2,22,200 जो आहे तेवढेच असले पाहिजे. तर तुम्ही सांगितलं की आमच्याकडे 2,60,000 लसीकरण झालेले आहे. त्यामध्ये मी माहितीदार मिळून जायचे. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असेल की आम्हाला 2,22,000 घेतलेले आहेत आणि वाढवलेला आकडा जो आहे तो कितीची तफावत कितीची पूर्ण 50,000 सांगितलं. तुमचं काय आरोप नेमकं काय आहे? हे सगळे आकडे बोगस आहेत. म्हणजे महानगरपालिका आपली पाठ शिकून घेण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लसीकरण करतोय अशी भूमिका महानगरपालिका दाखवते आणि खूप मोठा गाजावाजा करतात की आम्ही लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात हे केलं नाही ते केलं. वास्तविक पाहता परिस्थिती ते लसीकरण झालेलंच नाहीये. प्रत्येक जी प्रभाग समिती आहेत, 9 प्रभाग समित्या ह्या जिल्ह्यामध्ये आहेत. त्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये आपण अंदाजे 1,32,000 लसींच्या प्रक्रिया या प्रकारे महानगरपालिकेचा हा लसीकरण चाललेलं आहे. जो अंदाज घेतला, आपण ॲव्हरेज काढला आपण, तर महानगरपालिकेमध्ये कोरोना आरोग्यामध्ये आणण्यासाठी 2 वर्ष 17 दिवस लागतील. मग इथल्या लोकांनी 2 वर्ष 17 दिवस कोरोनाचा जो नियम आहे, जो लॉकडाऊन आहे, हा भोगावा का? महाराष्ट्र सरकारची नित्यंत गरज त्यांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. बरोबर विजय, हे नागरिक जे मत मांडतायत ह्या गोष्टी एकमेकाला जोडल्या गेलेल्या आहेत. शेवटी लसीकरणाचा वेग जर वाढला तर कोरोना जो आहे त्याचा संसर्ग हा वाढणार नाही आणि या सगळ्याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं, संसर्ग वाढत नसेल तर रिकव्हरी रेट जो आहे तो जास्त दिसतो आणि नियम देखील शिथिल होतील. म्हणजे एकमेकाला जोडले गेलेले हे सगळे मुद्दे आहेत. जाऊयात बारामतीमध्ये. आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव देखील आपल्याबरोबर आहेत. जितेंद्र, जसं मी यापूर्वी म्हणालो की अर्थात बारामती म्हटल्यानंतर तो उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे, तिथे देखील काही नियम जे आहे ते शिथिल होण्याची तिथले नागरिक वाट बघत असणार. काय अपेक्षा व्यक्त केली जाते? विशाल, अगदी खरं आहे. मी आपल्या प्रेक्षकांना दाखवतो, कारण का दर शनिवार रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी सर्वांना भेटतात, सर्व अधिकाऱ्यांची बैठक घ्या आणि याची ते कोरोनाचे रुग्ण कसे आटोक्यात येतील यासाठी ते प्रयत्न करीत असतात. जास्तीत जास्त संख्या खाली येईल आणि संख्या वाढणार कशी नाही याची देखील ते काळजी घेत असतात. ज्या पद्धतीने पुण्यामध्ये विकेंड लॉकडाऊन होत नव्हता बारामतीमध्ये, परंतु आता गेल्या शनिवार रविवारपासून बारामतीत देखील विकेंड लॉकडाऊन सुरू झालेलं आहे. माझ्या बरोबर आता ग्रामीणचे पीआय आहेत महेश डावान, त्यांना विचारू एकंदरीत सर्व वातावरण टप्प्याटप्प्याने शिथिल होत चाललेलं आहे.
आपण प्रशासनाच्या वतीने काय खबरदारी घेतली? टप्प्याटप्प्यानं शिथिल होणंच गरजेचं आहे. एकदम जर शिथिल केलं तर आता परवा दिवशी जी लग्नाचे समारंभ होते त्या ठिकाणी आपण 25 ची परवानगी देतो, तर त्या ठिकाणी दोन्ही बाजूचे 25-25 म्हणून 50 लोक एकत्र आले, तर त्या ठिकाणी एक गाव आहे माझ्या हद्दीतलं अंजनगाव, तर त्या ठिकाणी एका गावात जर 50 लोक लग्न समारंभ झाला आणि त्यानंतर त्यातले 10 पॉझिटिव्ह आले, तर हे आपल्याला परवडणार कुठल्याही परिस्थितीत नाही. शासन प्रशासन आपापल्या बाजूला अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय कष्ट करत आहे या संदर्भात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी. तर त्यामुळे अचानक निर्बंध शिथिल केले तर ह्याच्या संदर्भातला कोरोनाचा जो पॉझिटिव्ह रेट आहे तो 100% वाढला. त्यामुळे ज्या जसे आपल्या पेशंट कमी सापडायला चालू होतील त्या पद्धतीनं आपल्याला निर्बंध शिथिल करणं. काही कारणास्तव जितेंद्रचा आवाज आणि जितेंद्र ज्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत होते त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण त्या पोलीस अधिकाऱ्यांनी आवर्जून सांगितलं की नियम हे टप्प्याटप्प्याने शिथिल करावे लागतील, अन्यथा पुन्हा एकदा पहिल्यासारखी परिस्थिती ही आपल्यावरती ओढवू शकते. हे तितकंच बरोबर आहे. जाऊयात पुन्हा एकदा सुष्मिताकडे आपण जाऊयात. सुष्मिता, नियम पाळणे महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर व्यवसाय नोकरी यातल्या लोकांच्या